चालत आहोत यंदा पंढरीची वारी। खरं तर आपली वारी आपली परंपरा या माध्यमातून सर्व महाराष्ट्र यावर्षी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून ही वारी जी आहे ते घरी बसून बघायला अनुभवायला मिळते आहे। खरं तर भारत सेवा आश्रम संघ यांच्या माध्यमातून अनेक असे कॅम्प जे आहेत ते वारीमध्ये आपल्याला ठिकाणी बघायला मिळतात। खरं तर अनेक अशी टीम आहे जी या संघाच्या माध्यमातून खरं तर या संस्थेच्या माध्यमातून अविरत असं वारकऱ्यांसाठी कार्य करते। आपल्यासमोर वारकरी आजी आहेत, आपण बघतो आहोत की आत्ता बाहेर थोडंसं त्यांना दुखापत झाली आणि लगेच तात्काळ यांच्या टीमने जाऊन त्या आजीला आतमध्ये आणून लगेच तात्काळ अशी सुविधा जी आहे ती पुरवली जाते। एवढी लवकर सुविधा या भारतामध्ये कुठेतरी वारीच्या व्यतिरिक्त बघायला मिळेल का? काय वाटतं बरं या सगळ्या मंडळीने तुम्हाला आता मी फार दुःखी झालो, त्यांनी मला सगळी सुट्टी दिली, एकदम वाईट वाटतं, मला कोणी नाही असं वाटतं, पण एवढी मंडळी सगळी माझ्या अंतःसाठी माझ्या प्रेमाची वाटतं, मला तुमचं मी आभार मानतो। आपल्या वेळात पाणी येत आहे। खरं तर भारत सेवा संघाचा अतिशय निःशुल्क असं ही सेवाभाव जो आहे तो आपल्याला इथे बघायला मिळतोय। ह्या भावना ज्या होत्या प्रत्यक्षात विठ्ठल विठ्ठलाच्या भावना होत्या आणि ह्या भावना निरागस अशा भावना होत्या आजीच्या। खरं तर कोणीही नव्हतं, पण अशा वेळी पांडुरंग कुठल्या तरी रूपाने पांडुरंग माझ्यावर दाखवून आला, मला कोणी नसता, मला पांडुरंगाने इथपर्यंत आणलं, कालपण माझं रक्त गाडीकडे आलो, याने मला ड्रेसिंग केलं, परवा आता पण यानेच केलं माझं ड्रेसिंग, माझ्याबरोबर कोणी नाही, मी एकटीच आहे, पण तुम्ही सगळी माझी आहे, माझी नातवंड असं मला वाटतं, माझ्यावर तुमचं प्रेम भरपूर आहे, मला माझा आशीर्वाद भरपूर मिळतो। खरं तर आपण कुठलेही कार्य करत असताना त्याची एक पोचपावती असते जी आपल्याला मिळत असते। खरं तर अनेक अशी मंडळी जी आहे त्या आपण बघतो आहोत की या वारीमध्ये कोणाच्या हाताला लागतं, कोणाच्या पायाला लागते, दुखापत होते, गर्दीमध्ये सगळी मंडळी चालत असताना कोणाच्या सोबत वारकरी मंडळी असते, कोणाच्या सोबत नसते, या सगळ्या ज्या काही सुविधा आहेत हे जे पुरवण्याचं कार्य आहे आपण बघतो आहोत की बाबा अतिशय वयस्कर बाबा आहेत आणि त्यांना ह्या टीमने आतमध्ये आणून लगेच उपचार जे आहेत सलाईन म्हणा किंवा टॅबलेट म्हणा त्यांचं जे काही चेकअप आहे ते म्हणजे इतक्या तातडीने की आपण त्याची कल्पनाही करू शकणार नाही अशा सुविधा ज्या आहेत ते भारत सेवा संघाच्या माध्यमातून आपल्याला यंदा या वारीमध्ये अनुभवायला मिळत आहेत। खरं तर काय सांगाल, काय आनंद होतोय, काय भावना आहेत आज मनामध्ये? खरं तर अतिशय दुःखी कष्टी हजारो मैलावरून ही वारकरी मंडळी पायी चालत आली आहे। त्याच्याबरोबर कोणाच्या घरचे असतात, वारीत कोणाचे आप्तसुखी असतात, मित्र असतात, तर कोणाच्या बरोबर कुणीही नसतं, अशा वारकऱ्यांना आणून तुम्ही इथे सुविधा पुरवताय, काय सांगाल? भारत सेवा संघाच्या माध्यमातून गेली 33 वर्ष आम्ही ही सेवा इथे पुरवत आहोत। वारकऱ्यांची सेवा हीच पांडुरंगाची सेवा आणि आम्ही ह्या ठिकाणी IPDच्या माध्यमातून आमच्याकडे ECG मशीन आहे, पेप मशीन आहे, नेब्युलायझर आहे, ग्लुकोमीटर आहे। एखादा सिरियस पेशंट कोणीही असू दे एक बेसिक प्रथमोपचार करून आम्ही इथून त्यांना मोठ्या हायर सेंटरला रेफर करतो। साधारणतः किती कॅम्पस आहेत आणि किती आहेत? 4 साईट्स आहेत ना आपल्याकडे, साधारण 4 साईट्स आहेत ज्याकडे IPD आहे, मंदिरामध्ये शिवमंदिर आहे आणि दर्शन मंडपला बसतात। जे बाहेर काय सिरियस OPD तिथे काढली जाते, म्हणजे सर्वसाधारण रुग्णांकडे बघितलं जातं। जे काही सिरियस असतील त्यांना आमचे जे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांना उचलून स्ट्रेचर वगैरे इथे येतात आणि इथे अत्यावश्यक ट्रीटमेंट त्यांना दिली जाते आणि ज्या रुग्णांना पुढे उपचारांची गरज आहे तिथे इथे जवळच PHC आहे, त्यांना आम्ही त्वरित ॲम्ब्युलन्समध्ये पाठवतो। आतापर्यंत आम्ही दर दिवसाला साधारण 150 ते 250 IPDमध्ये पेशंट रुग्ण बघतो आणि बाहेर साधारण 300 ते 400 पेशंट प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बूथवर बघितले जातात। आणि त्याचप्रमाणे आम्ही इकडे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला समजा काही ह्या इकडे छोटंसं त्यांना स्नॅक्ससुद्धा द्यायचा आम्ही प्रयत्न करतो की जेणेकरून बरेच वारकरी उपाशी पण असतात त्यांना मग ते सुद्धा आम्ही त्यांचं सहकार्य, ही आमची सेवा आहे। हे बरेच वर्ष हे डॉक्टर्स बरेच वर्ष सेवा करतात, आम्ही पण त्यांना बोलले गेलेलो आहोत आणि आमचं तेच कारण की इथे येणारा वारकरी त्यांना त्रास नको, भगवंताच्या त्यांनी आलेला आहे त्यांनी त्याच्या घरी आपण बघतो आहोत की मधल्या काळामध्ये
अतिशय गर्भपात म्हणा किंवा वेगवेगळ्या माध्यमातून डॉक्टर लोकांकडे बघण्याचा एक दृष्टिकोन समाजाचा एक वेगळ्या पद्धतीचा झाला होता. अशा या सगळ्या कालखंडामधून तुम्ही येऊन सर्व मंडळी जी आहे ती एक निश्चित अशी भक्ती करताय. ही एक प्रकारची भक्ती आहे, श्रद्धा आहे विठ्ठलाच्या प्रती आणि वारकऱ्याच्या प्रती. तो सेवाभाव अगदी निःशुल्क पद्धतीने तुम्ही पुरवताय. नक्की ती एक प्रतिमा वेगळी आहे आणि ही एक प्रतिमा वेगळी आहे. आज डॉक्टर झाल्याचं साक्षात हो, मी काय आमच्याकडे जेवढे डॉक्टर्स आहेत, पॅरामेडिकल स्टाफ आणि जे व्हॉलंटियर्स आहेत, हे सेवाभाव करताना आम्हाला खूप आनंद येतो. निस्वार्थीपणे प्रत्येक जण वेगवेगळ्या लांब कोणी चिपळूण आलं आहे, कोणी नागपूरवरून आलेले आहेत, बरीच मंडळी लांब ह्या सेवाभाव दृष्टीने इथे आलेल्या आहेत आणि आमचं काम आहे आणि आम्ही अविरत कार्य भारत सेवा संघामार्फत करतच राहतो. नंतर संत चरण रजल साहेबांना आणि वासनेचे बीज जळूनी जाय, मगराम नाम उपजे आवडी आणि सुख घडोघडी वाढू लागे. मनुष्याचा जन्म मिळाल्याच्या नंतर आपण कोणाचं तरी देणं लागतो. आपण कोणाचं तरी या समाजाचं एक ऋण चुक्त करण्यासाठी आपण झटलं पाहिजे, अहोरात्र परिश्रम केले पाहिजे आणि मनुष्याचा जन्म मिळाल्यामुळे आपण मनुष्यासाठी उपयोगी पडलो पाहिजे. या सगळ्या ज्या भावना आहेत त्या डॉक्टर मंडळीच्या आहेत. काय सांगाल आज? सर ॲक्च्युली काय असतं, इथं दुःखित, व्याधीत आणि गोरगरीब आपले जे पांडुरंगाचे भक्त असतात हे सगळं बिना चपलेचे अनुमानी या ठिकाणी येत असतात आणि ह्या भक्तांची सेवा करणं हीच खरी पांडुरंगाची सेवा आम्ही असं डॉक्टर सगळे समजतो. या ठिकाणी आम्ही अखंड म्हणजे 1980 पासून आम्ही लोक याच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणाहून येऊन वैद्यकीय सेवा करत असतो. दुःखित लोकांचं दुःख कुठेतरी कमी करणं, व्याधीजनांना व्याधीपासून दूर ठेवणं आणि शक्यतो काय असतं ह्या कॉरिडॉरमधनं आता इथं जे आपण साधारण एखादं पेशंट